आप सभी को मेरा प्रणाम। मैं हूं सतीश आपकी सेवा में। दोस्तों, आज हम 9वीं कक्षा के दूसरा संकलनात्मक मूल्यांकन के बारे में कुछ जानकारी हासिल करेंगे। तो चलिए आगे देखते हैं। दोस्तों, वीडियो शुरू करने से पहले आप सबसे विनती है कि हमारे यूट्यूब चैनल सुज्ञानवाणी SN TV सुज्ञानवाणी इसे आप सब जरूर सब्सक्राइब करें और इस वीडियो लाइक करें और शेयर भी करो। तो चलिए आगे शुरू करते हैं। 9ನೇ ತರಗತಿ ಹಿಂದಿ ಕಲಿಕಾ ಚೇತರಿಕೆ ಆಧಾರಿತ ಸಂಕಲನಾತ್ಮಕ ಮೌಲ್ಯಮಾಪನ 2 SA2 उत्तर सहित प्रश्न पत्रिके 9वीं कक्षा हिंदी अधिगम पुनः प्राप्ति यानी कलिका चेतरिके आधारित संकलनात्मक मूल्यांकन 2 SA2 उत्तर सहित प्रश्न पत्रिका। तो चलिए प्रश्न की ओर चलते हैं। पहला मुख्य प्रश्न है, निम्नलिखित प्रश्नों के लिए चार चार विकल्प दिए गए हैं। उनमें से सही विकल्प चुनकर संकेत अक्षर के साथ लिखिए। यहाँ पे आपको 8 प्रश्न हैं, 8 अंकों के लिए। ಇಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತ ಮಲ್ಟಿಪಲ್ ಚಾಯ್ಸ್ ಬಹು ಆಯ್ಕೆ ಮಾದರಿಯ ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ। 8 ಪ್ರಶ್ನೆಗಳಿರುತ್ತೆ, 8 ಅಂಕಗಳಿಗೆ। ಆ ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಸರಿಯಾದ ಆಯ್ಕೆಯನ್ನು ಆರಿಸಿ ಅದರ ಸಂಕೇತ ಅಕ್ಷರವನ್ನು ಬರೆಯೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो चलिए प्रश्नोत्तर देखते हैं। इनमें प्रथम प्रेरणार्थक क्रियारूप है डैश। दिए गए शब्दों में से एक प्रथम प्रेरणार्थक शब्द है, उसे ढूंढकर लिखना है। ऑप्शन है चलना, ऑप्शन बी उठना, ऑप्शन सी करवाना, ऑप्शन डी चलाना। तो उत्तर है ऑप्शन डी चलाना। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। भाई शब्द का अन्य लिंग रूप है डैश। ऑप्शंस है ए माता, बी पिता, सी बहन, डी नानी। तो उत्तर है सी बहन। तो अगला प्रश्न है, इनमें से व्यक्तिवाचक संज्ञा शब्द है। व्यक्तिवाचक संज्ञा शब्द कौन सा है, उसे लिखना है। ऑप्शन ए पत्नी, बी रमेश, सी पानी, डी चावल। तो उत्तर है ऑप्शन बी रमेश। और अगला प्रश्न है, कमजोर शब्द का विलोम शब्द क्या है। तो ऑप्शन है मुलायम, मजबूर, सी मजबूत, डी कोमल। तो उत्तर है सी मजबूत। अगला प्रश्न है, माता शब्द का अन्य लिंग रूप है डैश। ऑप्शन ए माता, बी भाई, सी माँ, डी पिता। अन्य लिंग रूप। तो उत्तर है डी पिता। अगला प्रश्न है, स्वामी विवेकानंद जी का बचपन का नाम नरेंद्र था। इस वाक्य में प्रयुक्त विराम चिन्ह है। ಈ ವಾಕ್ಯದಲ್ಲಿ ಬಳಸಿರುವಂತಹ ವಿರಾಮ ಚಿಹ್ನೆ ಯಾವುದು? ऑप्शन ए पूर्ण विराम, बी प्रश्नार्थक, सी विस्मयादिबोधक, डी अर्ध विराम। तो उत्तर है ऑप्शन ए पूर्ण विराम। थाली शब्द का अन्य वचन रूप क्या है? ऑप्शन से ए थाली, बी थालियों, सी थालियां, डी तालियां। तो उत्तर है ऑप्शन सी थालियां। तो अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನ ಈಗ ನೋಡೋಣ। सड़क का समानार्थक शब्द क्या है? तो ऑप्शन है ए सड़क, बी रास्ता, सी रस्ते, डी सड़कों। तो उत्तर है बी रास्ता। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। निम्नलिखित प्रथम 2 शब्दों के सूचित संबंधों के अनुरूप तीसरे शब्द से संबंधित शब्द लिखिए। ಮೊದಲ 2 ಪದಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತಹ
ಶಬ್ದಗಳಿಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಮೂರನೇ ಪದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ಶಬ್ದವನ್ನು ಬರೆಯುವಂತಹದ್ದು. तो चलिए देखते हैं, ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. तो प्रश्न है, स्वराक्षर 11, आयोगवाह डैश. तो उत्तर है 2. ऐसे ही न व्यंजनाक्षर न प्लस दीर्घाक्षर अ प्लस व प्लस ई प्लस क प्लस अ, तो इनसे बनता है नाविक. नाविक शब्द बनता है. वैसे ही क प्लस ई प्लस त प्लस अ प्लस ब प्लस अ, इससे क्या बनता है? तो उत्तर है किताब. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. पोस्टमैन. पोस्टमैन चिट्ठियां पहुंचाता है. तो वैसे ही ड्राइवर डैश, क्या करता है ड्राइवर? उत्तर है गाड़ी चलाता है. वैसे ही चार पथ चतुष्पथ. चार राह डैश, चार पथ चतुष्पथ, चार राह चौराहा. तो चलिए आगे देखते हैं, ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. तीसरा मुख्य प्रश्न है, निम्नलिखित प्रश्नों के उत्तर एक एक पूर्ण वाक्य में लिखिए. यहाँ पे बच्चों 4 प्रश्न हैं, 1 अंक वाले प्रश्न. हर एक प्रश्न को मिलेगा 1 अंक. कुल 4 अंकों के लिए 4 प्रश्न हैं. तो चलिए प्रश्नोत्तर देखते हैं. तो पहला प्रश्न है, किसान कैसा था? तो उत्तर है किसान बुद्धिमान था. वैसे ही जय जय भारत माता कविता के कवि कौन हैं? उत्तर है जय जय भारत माता कविता के कवि मैथिली शरण गुप्त है. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. सच्चा मित्र किसकी तरह होता है? उत्तर है सच्चा मित्र एक शिक्षक की तरह होता है. अगला प्रश्न है, राक्षस का नाम क्या था? उत्तर है राक्षस का नाम बकासुर था. तो चलिए अगला प्रश्न की ओर चलते हैं. निम्नलिखित प्रश्नों के लिए 2-3 वाक्यों में उत्तर लिखिए. दोस्तों यहाँ पे 8 प्रश्न हैं. हर एक प्रश्न को मिलेगा 2 अंक. कुल अंक हैं 16 अंकों के लिए 8 प्रश्न हैं. तो चलिए प्रश्नोत्तर की ओर चलते हैं, ಮುಂದೆ ನೋಡೋಣ. वर्गीय अल्पप्राण व्यंजनाक्षरों को लिखिए. दोस्तों क्या लिखना है? वर्गीय अल्पप्राण व्यंजनाक्षरों को लिखना है. वे हैं क च ट त प ग ज ड द ब. कुल 10 वर्णनीय अक्षर होते हैं, उन्हें लिखना है. तो अगला प्रश्न है, स्वामी विवेकानंद के माता पिता का नाम क्या है? स्वामी विवेकानंद के माता पिता का नाम क्या है? तो उत्तर है माता भुवनेश्वरी देवी, पिता विश्वनाथ दत्त. तो अगला सवाल है, बालक रोज कौन सी खबरें सुनता था? तो उत्तर है बालक रोज सीमा की खबरें सुनता था. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. कोई 4 पेड़ों के नाम लिखिए. तो उत्तर है बरगद, पीपल, अमरूद, नीम आदि आप लिख सकते हैं. तो अगला सवाल है, किसान के बारे में 2 वाक्य लिखिए. ರೈತನ ಕುರಿತು ಒಂದೆರಡು ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಬರೆಯುವಂತಹದ್ದು. तो उत्तर है किसान एक परिश्रमी व्यक्ति है, परिश्रम के द्वारा कमाई करता है. वैसे ही किसान देश की वृद्धि यानी विकास में अपना योगदान देता है. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. व्यक्तिवाचक संज्ञा और जातिवाचक संज्ञा के लिए उदाहरण लिखिए. तो उत्तर है व्यक्तिवाचक संज्ञा के लिए उदाहरण है रमेश. वैसे ही
जातिवाचक संज्ञा के लिए उदाहरण है पत्नी। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। आपके पाठशाला का परिचय दीजिए। तो उत्तर है सरकारी प्रौढ़शाला चिहोसूर, तहसील हानगल, जिला हावेरी। तो आप क्या कर सकते हैं, इस प्रकार आपके पाठशाला का परिचय लिख सकते हैं। तो अगला प्रश्न है सर्वनाम किसे कहते हैं। प्रश्न है सर्वनाम किसे कहते हैं। संज्ञा शब्द के बदले में प्रयोग किए जाने वाले शब्दों को सर्वनाम कहते हैं। संज्ञा शब्द के बदले में प्रयोग किए जाने वाले शब्दों को सर्वनाम कहते हैं। तो चलिए आगे देखते हैं। ಮುಂದೆ ಈಗ ನೋಡೋಣ। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 3-4 वाक्यों में लिखिए। यहाँ पे 9 प्रश्न हैं, हर एक प्रश्न को मिलेगा 3 अंक, कुल 27 अंक मिलेगा आपको। तो बच्चों चलिए प्रश्नोत्तर की ओर चलते हैं। तो पहला प्रश्न है गाय के बारे में 3-4 वाक्य लिखिए। ಹಸುವಿನ ಕುರಿತು 3-4 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಬರೆಯುವಂತಹದ್ದು। तो चलिए उत्तर देखते हैं। ಇಲ್ಲಿ ಚಿತ್ರವನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಅದನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಆ ಹಸುವಿನ ಕುರಿತು 4-5 ವಾಕ್ಯಗಳನ್ನು ಬರೆಯುವಂಥದ್ದು। गाय एक साधु प्राणी है। गाय एक पालतू जानवर है। गाय को गौ माता कहा जाता है। हम गाय की पूजा करते हैं। गाय सामान्यतः 18 से 22 साल तक जीवित रह सकती है। ಈ ಹಸು ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಒಂದು ಸಾಧು ಪ್ರಾಣಿ ಆಗಿದೆ ಮತ್ತು ಸಾಕು ಪ್ರಾಣಿ ಕೂಡ ಆಗಿದೆ। ಇದನ್ನು ನಾವು ಗೋಮಾತೆ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ। ಹಾಗೆಯೇ ಇದನ್ನು ನಾವು ಪೂಜೆಯನ್ನು ಕೂಡ ಮಾಡ್ತೀವಿ। ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಹೇಳೋದಾದರೆ ಈ ಹಸು ಏನಿದ್ದಾವೆ, ಹಸು 18ರಿಂದ 22 ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಜೀವಂತವಾಗಿ ಇರುತ್ತವೆ। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। दहेज प्रथा के बारे में लिखिए। ವರದಕ್ಷಿಣೆ ಪದ್ಧತಿಯ ಕುರಿತು ಬರೆಯುವಂತಹದ್ದು। तो उत्तर है दहेज विवाह के समय माता पिता द्वारा दुल्हन को देते हैं। दहेज ಅಂದರೆ ವರದಕ್ಷಿಣೆಯನ್ನು ಮದುವೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ತಂದೆ ತಾಯಿಗಳ ಮೂಲಕ ದುಲ್ಹನ್ ಅಂದರೆ ಮದುಮಗಳಿಗೆ ಕೊಡಲಾಗುತ್ತದೆ। दहेज प्रथा को रोकने के लिए भारत सरकार ने दहेज निषेध अधिनियम 1961 के अधिनियम बनाया है। ಈ ವರದಕ್ಷಿಣೆ ಪದ್ಧತಿಯನ್ನು ನಿಲ್ಲಿಸುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನಮ್ಮ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ವರದಕ್ಷಿಣೆ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆಯನ್ನು ಅಧಿನಿಯಮವನ್ನು 1961 ಅನ್ನುವಂತಹ ಒಂದು ಅಧಿನಿಯಮವನ್ನು ಮಾಡಿದೆ। तो अगला पॉइंट है हमें लोगों को दहेज निषेध अधिनियम 1961 के बारे में जानकारी देना चाहिए। ನಾವು ಇದನ್ನು ಪರಿಣಾಮಕಾರಿಯಾಗಿ ನಿಲ್ಲಿಸಬೇಕಾದಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡಬೇಕಿದೆ ಅಂತಂದರೆ ಜನಗಳಿಗೆ ಈ ವರದಕ್ಷಿಣೆ ನಿಷೇಧ ಕಾಯ್ದೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಅಧಿನಿಯಮವನ್ನು ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದರ ಕುರಿತು ಒಂದಷ್ಟು ಮಾಹಿತಿನ ತಿಳಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ। लोगों को यह समझाना चाहिए कि दहेज लेने या देने की प्रथा अपराध है। ಜನಗಳಿಗೆ ನಾವು ಅರ್ಥೈಸಬೇಕಾಗಿದೆ। ಏನು ಅರ್ಥೈಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ವರದಕ್ಷಿಣೆಯನ್ನು ತಗೊಳ್ಳೋದು ಮತ್ತು ಕೊಡೋದು ಎರಡೂ ಕೂಡ ಅಪರಾಧ ಅನ್ನುವುದನ್ನು ತಿಳಿಸಬೇಕಿದೆ। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। चित्र के आधार पर प्रश्नों के उत्तर लिखिए। ಇಲ್ಲೊಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ, ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಿ ಆ ಚಿತ್ರದ ಆಧಾರವಾಗಿ ಒಂದಷ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಕೇಳಲಾಗಿರುತ್ತೆ, ಆ ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಉತ್ತರವನ್ನು ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗಿರುತ್ತೆ। तो चलिए प्रश्न देखते हैं। प्रश्न सड़क पर चलते समय हमें किन किन बातों को ध्यान में रखना चाहिए। ಈಗ ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಿದ್ದೀವಿ, ಆ ಚಿತ್ರವನ್ನು ಆಧಾರವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ನಾವಿಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾದ ಉತ್ತರವನ್ನು ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೋಗುವಂಥ ಸಮಯದಲ್ಲಿ ಯಾವ ಯಾವ ಮಾತುಗಳನ್ನು ಅಥವಾ ವಿಷಯಗಳನ್ನು ನಾವು ವಿಷಯಗಳ ಕುರಿತು ಜ್ಞಾನವನ್ನು ಇಟ್ಕೊಂಡಿರಬೇಕಾಗತ್ತೆ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಪ್ರಶ್ನೆ। उत्तर है लाल बत्ती जलने पर रुकना चाहिए। ಕೆಂಪು ಬತ್ತಿ ಅಥವಾ ಕೆಂಪು ದೀಪ ಹತ್ತಿದಾಗ ನಿಲ್ಲಬೇಕಾಗುತ್ತೆ।
पीली बत्ती जलने पर तैयार रहना चाहिए. ಹಳದಿ ಬತ್ತಿ ಹತ್ತಿದಾಗ ಅಥವಾ ಉರಿಯುವಾಗ ನಾವು ಹೊರಡಲಿಕ್ಕೆ ತಯಾರಿನ ಮಾಡ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. वैसे ही हरी बत्ती जलने पर चलना चाहिए. ಹಸಿರು ಬಣ್ಣದ ದೀಪ ಹತ್ತಿದಾಗ ನಾವು ಹೋಗಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಮುಂದೆ ಸಾಗಬೇಕಾಗುತ್ತೆ. और ಜಿಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ पर रास्ता पार करना चाहिए. ಅಲ್ಲಿ ಸರ್ಕಲ್ಗಳಲ್ಲಿ ಅಥವಾ ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಜಿಬ್ರಾ ಲೈನ್ಗಳನ್ನು ಗೆರೆಗಳನ್ನು ಹಾಕಿರ್ತಾರೆ. ಆ ಜಿಬ್ರಾ ಕ್ರಾಸಿಂಗ್ ಲೈನ್ ಮೇಲೇ ನಾವು ರಸ್ತೆಯನ್ನು ದಾಟಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो अगला पॉइंट है सड़क पर चलते समय हमें नहीं खेलना चाहिए. ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಹೋಗುವಾಗ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಸುಮ್ಮನೆ ಆಟ ಆಡಿಕೊಂಡು ಹೋಗಬಾರ್ದು. रास्ते में दुर्घटना हो जाए तो घायल की मदद करना चाहिए. ರಸ್ತೆಯಲ್ಲಿ ಏನಾದರೂ ದುರ್ಘಟನೆಗಳಾದರೆ ಆಕ್ಸಿಡೆಂಟ್ಗಳೇನಾದರೂ ಆದಾಗ ಅಲ್ಲಿ ಗಾಯಗೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥವರಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ. ರಾಸ್ತಾ ನಿಯಮಕ್ಕೂ ಪಾಲನ್ ಕರ್ನಾ ಚಾಹಿಯೆ. ರಸ್ತೆಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂಥ ರಸ್ತೆಯ ನಿಯಮಗಳಿದ್ದಾವೆ, ಆ ನಿಯಮಗಳನ್ನು ಅನುಪಾಲನೆ ಮಾಡಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅನುಸರಿಸಬೇಕಾಗುತ್ತೆ. ಈ ರೀತಿ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಈಗ ನೋಡೋಣ. वार्तालाप पूर्ण कीजिए. बच्चों दोस्तों यहाँ पे एक वार्तालाप अपूर्ण वार्तालाप दिए गए हैं. इस वार्तालाप को आपको क्या करना है, पूर्ण करना है. तो वार्तालाप इस प्रकार है कि वेदांत, हेलो मेरा नाम वेदांत है. तुम्हारा नाम क्या है, रोहन. मेरा नाम रोहन है. तो आगे इस वार्तालाप को आप लिखकर पूर्ण करना है. तो चलिए उत्तर देखते हैं. दो बच्चों के बीच का संवाद यानी वार्तालाप है. वेदांत, हेलो मेरा नाम वेदांत है. तुम्हारा नाम क्या है, रोहन. मेरा नाम रोहन है. वेदांत, तुम कहाँ से आए हो, रोहन. मैं बेलगांव से आया हूँ. वेदांत, मुझसे दोस्ती करोगे, रोहन. हाँ हाँ क्यों नहीं. वेदांत, तुम्हें किसी चीज़ की ज़रूरत हो तो मुझसे मांग लेना. रोहन, ठीक है ज़रूर मांगूंगा. वेदांत, चलो कक्षा में अन्य बच्चों से तुम्हारा परिचय करा देता हूँ. रोहन, ठीक है. तो इस प्रकार आप क्या कर सकते हैं, अपूर्ण संवाद यानी वार्तालाप को पूर्ण कर सकते हैं. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. मोबाइल की उपयोगिता के बारे में लिखिए. मोबाइल उपयोगಗಳ ಕುರಿತು ಬರೆಯುವಂತಹದ್ದು. तो उत्तर है, आज हम सभी के हाथ में एक टूल है जिसे मोबाइल कहते हैं. ನಮ್ಮೆಲ್ಲರೂ ಕೈನಲ್ಲೂ ಒಂದು ವಸ್ತು ಇದೆ, ಒಂದು ಟೂಲ್ ಇದೆ. ಈಗ ಅದನ್ನು ನಾವು ಮೊಬೈಲ್ ಅಂತೇಳಿ ಕರಿತೀವಿ. मोबाइल आज के जीवन का अभिन्न अंग बन गया है. ಪ್ರಸ್ತುತ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಈ ಮೊಬೈಲ್ ಅನ್ನುವಂಥದ್ದು ಜೀವನದ ಅವಿಭಾಜ್ಯ ಅಂಗವಾಗಿ ಹೋಗಿಬಿಟ್ಟಿದೆ. मोबाइल की मदद से हम दुनिया भर में किसी से भी आसानी से बात कर या ವಿಡಿಯೋ ಚಾಟ್ कर सकते हैं. ಈ ಮೊಬೈಲ್ನ ಸಹಾಯದಿಂದ ನಾವು ಇಡೀ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ವ್ಯಕ್ತಿಯ ಜೊತೆಗೆ ತುಂಬ ಸರಳವಾಗಿ ಸುಲಭವಾಗಿ ಮಾತನಾಡುವಂಥದ್ದು ಅಥವಾ ವಿಡಿಯೋ ಚಾಟ್ ಕೂಡ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ ಉಂಟು. ಇದು ಮೊಬೈಲಿಂದ ಆಗುವಂಥ ಉಪಯೋಗ. तो ऐसे ही चित्र, पाठ और ಆಡಿಯೋ ಮೊಬೈಲ್ पर ಸಂಗ್ರಹಿತ किया जा सकता है. ಈ ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ನಾವು ಚಿತ್ರಗಳಿರ್ಬೋದು, ಪಾಠಗಳಿರ್ಬೋದು, ಆಡಿಯೋಗಳಿರ್ಬೋದು, ಇವುಗಳನ್ನು ನಾವು ಮೊಬೈಲ್ನಲ್ಲಿ ಸಂಗ್ರಹಿಸಿಟ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಆಗುತ್ತೆ. ಇದು ಕೂಡ ಮೊಬೈಲ್ನಿಂದ ಆಗುವಂತಹ ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ. तो चलिए आगे अगला प्रश्न देखते हैं. ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. प्राचीन शिक्षा पद्धति और आधुनिक शिक्षा पद्धति दोनों पद्धतियों में अंतर क्या है. ಪ್ರಾಚೀನ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ ಮತ್ತು ಆಧುನಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ ಎರಡೂ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಇರುವಂತಹ ವ್ಯತ್ಯಾಸಗಳು ಏನು ಅನ್ನೋದನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗತ್ತೆ. तो चलिए देखते हैं उत्तरವನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ. पहले हम प्राचीन शिक्षा पद्धति के बारे में जानेंगे. तो पहला पॉइंट है गुरुकुल अथवा आश्रम में शिक्षा दी जाती थी. ಮೊದಲನೇ ಪಾಯಿಂಟ್ ಅನ್ನು ನೋಡೋದಾದರೆ ಪ್ರಾಚೀನ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿನಲ್ಲಿ ಮೊದಲೆಲ್ಲ ಯಾವ ರೀತಿ ಇತ್ತು ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಗುರುಕುಲ ಅಥವಾ ಆಶ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಲಾಗ್ತಿತ್ತು. तो अगला पॉइंट है विद्यार्थी गुरुदक्षिणा देना पड़ता था. ಹಾಗೆಯೇ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಅವರ ಗುರುಗಳಿಗೆ ಕಲಿಸಿದಂಥ ಗುರುಗಳಿಗೆ ಗುರುದಕ್ಷಿಣೆಯನ್ನು ಕೊಡಬೇಕಾಗ್ತಿತ್ತು. और
अगला पॉइंट है अध्यापक केंद्रित शिक्षा पद्धति है। ಈ ಪ್ರಾಚೀನ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿಯಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಕ ಕೇಂದ್ರಿತ ಅಥವಾ ಅಧ್ಯಾಪಕ ಕೇಂದ್ರಿತ ಶಿಕ್ಷಣ पद्धतियागिತ್ತು। तो चलिए आधुनिक शिक्षा पद्धति देखते हैं। आधुनिक शिक्षा पद्धति पाठशाला या और ಕಾಲೇಜೋ में ಶಿಕ್ಷಾ दी जाती है। ಆಧುನಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿ ಅಂದರೆ ಈಗ ಪ್ರಸ್ತುತ ಈಗಿರುವಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿಯಾಗಿದೆ। ಈ ಆಧುನಿಕ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿನಲ್ಲಿ ಶಾಲೆಗಳಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕಾಲೇಜುಗಳಲ್ಲಿ ಶಿಕ್ಷಣವನ್ನು ಕೊಡಲಾಗ್ತಾ ಇದೆ। ಅಗಲ ಪಾಯಿಂಟ್ है उचित और अनिवार्य शिक्षा है। ಈ ಪ್ರಸ್ತುತ ಈಗ ಇರುವಂಥ ಶಿಕ್ಷಣ ಉಚಿತ ಮತ್ತು ಕಡ್ಡಾಯ ಶಿಕ್ಷಣವಾಗಿದೆ। ಹಾಗೇನೆ छात्र केंद्रित शिक्षा पद्धति है। तो आधुनिक शिक्षा पद्धति जो है यह पद्धति छात्र केंद्रित शिक्षा पद्धति है। ये आधुनिक शिक्षण पद्धति ಏನಿದೆ ಇದು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಕೇಂದ್ರಿತ ಅಥವಾ ಮಗು ಕೇಂದ್ರಿತ ಶಿಕ್ಷಣ ಪದ್ಧತಿಯಾಗಿದೆ। तो दोस्तों चलिए आगे देखते हैं, ಮುಂದೆ ನೋಡೋಣ। गांव में भरे मेले का वर्णन अपने शब्दों में कीजिए। ನಿಮ್ಮ ಊರಿನಲ್ಲಿ ಮಾಡಿರುವಂತಹ ಜಾತ್ರೆಯ ಕುರಿತು ನಿಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಆ ಜಾತ್ರೆಯ ವರ್ಣನೆಯನ್ನು ಮಾಡಿ ನೀವು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो उत्तर है हमारे गांव में हर साल दुर्गा देवी का मेला लगता है। मेले में दुर्गा देवी का पूजा अर्चन किया जाता है और रास्ते के दोनों ओर दुकानें होते हैं। दुकानों पर खिलौने और मिठाई सजाए जाते हैं और उसके साथ साथ मनोरंजन कार्यक्रम का आयोजन भी किया जाता है। ढेर सारे लोग अन्य गांव से आते हैं। ನಮ್ಮೂರಿನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ದುರ್ಗಾದೇವಿ ಜಾತ್ರೆಯನ್ನು ನಡೆಯುತ್ತೆ। ಆ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ದುರ್ಗಾದೇವಿಯ ಪೂಜೆ ಮತ್ತು ಅರ್ಚನೆಗಳನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಲಾಗುತ್ತೆ। ಹಾಗೆಯೇ ಆ ಜಾತ್ರೆಯ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ರಸ್ತೆಯ ಎರಡೂ ಬದಿನಲ್ಲಿ ಅಂಗಡಿಗಳನ್ನು ತೆರೆಯಲಾಗುತ್ತೆ। ಆ ಅಂಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಆಟದ ಸಾಮಾನುಗಳು ಮತ್ತು ಸಿಹಿಯಾದ ಮಿಠಾಯಿಗಳನ್ನು ಅಲ್ಲಿ ಇಡಲಾಗಿರುತ್ತದೆ। ಹಾಗೆಯೇ ಆ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಮನೋರಂಜನೆಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನು ಕೂಡ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಿರ್ತಾರೆ। ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಅಲ್ಲ, ಎಲ್ಲ ಆ ಕಡೆ ಬೇರೆ ಕಡೆಯಿಂದ ಗ್ರಾಮದ ಬೇರೆ ಹಳ್ಳಿಯ ಜನರು ಕೂಡ ತುಂಬ ಜನಗಳು ಆ ಜಾತ್ರೆಗೆ ಬರ್ತಾರೆ। ಈ ರೀತಿಯಾಗಿ ನೀವು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो चलिए अगला पॉइंट है मेले में लोग खिलौने खरीदते हैं और लोगों ने झूले में खेल खेलते हैं और उसके साथ साथ लोगों ने देवी की पूजा अर्चन में भाग लेते हैं। ಹಾಗೆಯೇ ಆ ಜಾತ್ರೆಯಲ್ಲಿ ಜನಗಳು ಆಟದ ಸಾಮಾನುಗಳನ್ನು ವಸ್ತುಗಳನ್ನು ಕೊಂಡುಕೊಳ್ತಾರೆ। ಹಾಗೆಯೇ ಆಟದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಜಾತ್ರೆಗೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಆಟ ಆಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಿರತಕ್ಕಂಥ ಜೋಕಾಲಿ ಅಥವಾ ಇನ್ನಿತರೆ ಆಟ ಆಡುವಂತಹ ಏನು ಸ್ಥಳಗಳಿರ್ತಾವಲ್ಲ ಹೋಗ್ಬಿಟ್ಟು ಆಟಗಳನ್ನು ಆಡ್ತಾರೆ। ಹಾಗೆಯೇ ಎಲ್ಲ ಜನಗಳು ಜೊತೆಗೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ದೇವಿಯ ಪೂಜೆಯನ್ನು ನಡೀತಾ ಇರುತ್ತೆ, ಪೂಜೆ ಮತ್ತು ಅರ್ಚನೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸ್ತಾರೆ। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। बंदरों ने टोपियां क्यों फेंक दी? ಮಂಗಗಳು ಅಥವಾ ಕೋತಿಗಳು ಟೋಪಿಗಳನ್ನು ಯಾಕೆ ಕೆಳಗಡೆ ಬಿಸಾಕಿದ್ವು ಅನ್ನೋದು ಪ್ರಶ್ನೆ। बंदरों ने टोपियां इसलिए फेंक दी, इन्हें बंदरों ने टोपियां फेंक दी क्योंकि बंदरों ने टोपी बेचने वाले का अनुकरण कर रहे थे। जब व्यापारी टोपी पहनकर बाद में नीचे फेंक दिया तब सभी बंदरों ने अनुकरण करके टोपियां नीचे फेंक दी। ಎಲ್ಲ ಕೋತಿಗಳು ಅಥವಾ ಮಂಗಗಳು ಟೋಪಿಗಳನ್ನು ಕೆಳಗಡೆ ಬಿಸಾಕಿದ್ವು। ಯಾಕೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಎಲ್ಲ ಕೋತಿಗಳು ಆ ಟೋಪಿ ಮಾರಾಟ ಮಾಡುವವನನ್ನು ಅನುಕರಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು। ಅವನು ಯಾವ ರೀತಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ನೋ ಅವನನ್ನು ನೋಡ್ಕೊಂಡು ಅದೇ ರೀತಿ ಅವುಗಳು ಕೂಡ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ವು। ಹಾಗಾಗಿ ಆ ಅನುಕರಣೆ ಮಾಡುವ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಯಾವಾಗ ಆ ವ್ಯಾಪಾರಿ ಟೋಪಿಯನ್ನು ತಲೆ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಂಡು ಆ ನಂತರದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ತೆಗೆದು ಕೆಳಗಡೆ ಬಿಸಾಕಿದ್ನೋ ಆಗ ಅವು ಕೋತಿಗಳು ಕೂಡ ಏನು ಮಾಡ್ತವೆ, ಎಲ್ಲ ಟೋಪಿಗಳನ್ನು ಆ ತಲೆಗೆ ಹಾಕ್ಕೊಂಡಿದ್ದ ಟೋಪಿಗಳನ್ನು ಕೆಳಗಡೆ ತೆಗೆದು ಬಿಸಾಕಿಬಿಡ್ತವೆ। ಅಂದರೆ ಇಲ್ಲಿ ಅರ್ಥೈಸ್ಕೋಬೇಕಾಗಿರೋದೇನೋ, ಕೋತಿಗಳು ಅನುಕರಣೆ ಮಾಡುವ ಕಾರಣದಿಂದಾಗಿ ಟೋಪಿಗಳನ್ನು ಕೆಳಗಡೆ ಬಿಸಾಕಿದ್ವು। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। ಮುಂದಿನ ಪ್ರಶ್ನೆಯನ್ನು ಈಗ ನೋಡೋಣ। नीचे दिए गए चित्र को देखकर इसके उपयोग के बारे में
4-5 ವಾಕ್ಯ लिखिए ಇಲ್ಲೊಂದು ಚಿತ್ರವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿದೆ ಆ ಚಿತ್ರವನ್ನು ನೋಡಿಬಿಟ್ಟು ಇದರ ಉಪಯೋಗಗಳ ಕುರಿತು 4-5 वाक्यಗಳನ್ನು बरीಬೇಕಾಗುತ್ತೆ तो चलिए उत्तर देखते हैं। यह एक डाक बक्सा है। इसे डाकघर के कार्यवाही में उपयोग किया जाता है। यह लाल रंग का होता है। इसे डाकघर के बाहर और ग्राम के प्रमुख स्थल में रखा जाता है। इसमें लोग चिट्ठियां डालते हैं। कचहरी के कर्मचारियों ने इसे खोलकर चिट्ठियां निकालकर आगे भेजते हैं। ಇಲ್ಲಿರುವಂಥದ್ದು ಏನಿದೆ ಈ ಚಿತ್ರದಲ್ಲಿ ಇದು ಒಂದು ಪೋಸ್ಟ್ ಬಾಕ್ಸ್ ಆಗಿದೆ, ಅಂಚೆ ಪೆಟ್ಟಿಗೆ ಆಗಿದೆ. ಇದನ್ನು ಈ ಅಂಚೆ ಕಚೇರಿಯ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಉಪಯೋಗಿಸ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಲಾಲ್ ರಂಗ್ ಕಾ ಹೋತಾ ಇದು ಕೆಂಪು ಬಣ್ಣದಲ್ಲಿರುತ್ತೆ. ಇಸೆ ಡಾಕ್ ಘರ್ ಕೆ ಬಾಹರ್ ಔರ್ ಗ್ರಾಮ್ ಕೆ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಲ್ ಮೇ ರಖಾ ಜಾತಾ ಹೈ ಇದನ್ನು ಅಂಚೆ ಕಚೇರಿಯ ಹೊರಗಡೆ ಮತ್ತು ಗ್ರಾಮದ ಪ್ರಮುಖ ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಇಡಲಾಗಿರುತ್ತದೆ. इसमें लोग चिट्ठियाँ डालते हैं ಇದರಲ್ಲಿ ಜನಗಳೇನು ಮಾಡ್ತಾರೆ ಪತ್ರಗಳನ್ನು ಹಾಕ್ತಾರೆ. कचहरी के कर्मचारियों ने इसे खोलकर चिट्ठियाँ निकालकर आगे भेजते हैं ಅಂಚೆ ಕಚೇರಿಯ ಸಿಬ್ಬಂದಿ ಅಥವಾ ಕೆಲಸ ಮಾಡುವಂಥವರು ನೌಕರರು ಏನಿರ್ತಾರೆ ಅವರು ಅದರಲ್ಲಿರುವಂಥ ಅದನ್ನು ತೆರೆದುಬಿಟ್ಟು ಪತ್ರಗಳನ್ನು ತೆಗೆದು ಮುಂದೆ ಎಲ್ಲಿಗೆ ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಂತ ನೋಡಿ ಅವುಗಳನ್ನು ಮುಂದಕ್ಕೆ ಕಳಿಸ್ತಾರೆ. तो आप इस प्रकार उत्तर लिख सकते हैं ये ರೀತಿ ನೀವು ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆಯಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। निम्नलिखित प्रश्नों के उत्तर 5-6 वाक्यों में लिखिए। यहाँ पे 2 प्रश्न हैं 8 अंकों के लिए, हर प्रश्न को मिलेगा 4 अंक। तो चलिए प्रश्नोत्तर की ओर चलते हैं। तो पहला प्रश्न है अपने स्कूल में मनाए गए स्वतंत्रता दिवस का लिखित वर्णन कीजिए। ನಿಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ ಆಚರಿಸಿದಂತಹ ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚರಣೆಯನ್ನು ಏನು ಆಚರಿಸಿದ್ರೆ ಅದರ ಒಂದು ವರ್ಣನೆಯನ್ನು ಲಿಖಿತ ರೂಪದಲ್ಲಿ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए उत्तर देखते हैं। हमारे स्कूल में 15 अगस्त के स्वतंत्रता दिवस के इस शुभ अवसर बहुत धूमधाम से गांव के सभी लोगों के साथ मनाया गया। ನಮ್ಮ ಶಾಲೆಯಲ್ಲಿ 15 ಆಗಸ್ಟ್ 15ರಂದು ಸ್ವತಂತ್ರ ದಿನಾಚರಣೆಯ ಈ ಶುಭ ಸಂದರ್ಭವನ್ನು ಬಹಳ ವಿಜೃಂಭಣೆಯಿಂದ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದ ಜನಗಳ ಜೊತೆಗೆ ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಆಚರಿಸಲಾಯಿತು. तो अगला पॉइंट है इस दिन सुबह 6:30 को स्कूल के मैदान में हमारे स्कूल के सभी अध्यापक महोदय और हम सभी छात्रों के साथ शाला विकास समिति के उपाध्यक्ष और सभी सदस्य ग्राम के सभी नागरिक उपस्थित थे। ಈ ಒಂದು ದಿವಸ ಬೆಳಗಿನ 6:30 ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಮೈದಾನದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಎಲ್ಲ ಶಿಕ್ಷಕರು ಹಾಗೆ ನಾವೆಲ್ಲ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಲಾ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಮಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಮತ್ತು ಅದರ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೆಯೇ ಗ್ರಾಮದ ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕರು ಕೂಡ ಉಪಸ್ಥಿತರಿದ್ದರು. हमारे उपाध्यक्ष जी ध्वजारोहण किया और सभी को बधाई दी। ನಮ್ಮ ಶಾಲಾಭಿವೃದ್ಧಿ ಸಮಿತಿಯ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರು ಧ್ವಜಾರೋಹಣವನ್ನು ಮಾಡಿದರು ಮತ್ತು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ತಿಳಿಸಿದರು. हम सभी राष्ट्रगीत और राष्ट्रगान गाए ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ರಾಷ್ಟ್ರಗೀತೆ ಮತ್ತು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಗಾನವನ್ನು ಹಾಡನ್ನು ಹಾಡಿದ್ವಿ. तो अगला पॉइंट है कुछ छात्र राष्ट्रीय नायकों के वेशभूषण पहनकर आए थे। कुछ छात्रों ने स्वतंत्रता दिवस पर भाषण किया। ಒಂದಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ರಾಷ್ಟ್ರೀಯ ನಾಯಕರ ವೇಷಭೂಷಣವನ್ನು ಧರಿಸಿಬಿಟ್ಟು ಬಂದಿದ್ದರು. ಹಾಗೆಯೇ ಒಂದಷ್ಟು ಮಕ್ಕಳು ಸ್ವತಂತ್ರತಾ ದಿನಾಚರಣೆಯ ಕುರಿತು ಅಥವಾ ದಿನದ ಕುರಿತು ಭಾಷಣವನ್ನು ಕೂಡ ಮಾಡಿದರು. हमारे प्रधान अध्यापक जी ने स्वतंत्रता दिवस के महत्व के बारे में भाषण किया। ನಮ್ಮ ಶಾಲೆಯ ಪ್ರಧಾನ ಗುರುಗಳು ಅಥವಾ ಶಿಕ್ಷಕರೇನಿದ್ರು ಅವರು ಈ ಸ್ವತಂತ್ರತಾ ದಿನಾಚರಣೆಯ ಮಹತ್ವದ ಕುರಿತು ಒಂದಷ್ಟು ಭಾಷಣವನ್ನು ಮಾಡಿದರು. हम सब मिलकर नारों को पुकारते हुए गांव में ಪ್ರಭಾತ್ ಫೇರಿ ಗಯೇ थे ನಾವೆಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸೇರ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅಲ್ಲಿ ಘೋಷಣೆಗಳನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಕೂಗ್ತಾ ನಮ್ಮ ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಪ್ರಭಾತ್ ಫೇರಿಯನ್ನು ಹೋಗಿದ್ವಿ. तो इस प्रकार आप क्या कर सकते हैं उत्तर लिख सकते हैं. और अंत में
छात्रों ने सांस्कृतिक और मनोरंजन क्रियाकलाप के साथ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಮಾಪ್ತ ಹುआ ಹಾಗೆಯೇ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ಮಕ್ಕಳಿಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಮತ್ತು ಮನೋರಂಜನೆಯ ಚಟುವಟಿಕೆಗಳನ್ನು ಮಾಡುವುದರ ಮೂಲಕ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಲಾಯಿತು. तो दोस्तों आप इस प्रकार उत्तर लिख सकते हैं. तो चलिए अगला प्रश्नोत्तर की ओर चलते हैं. तो प्रश्न है कविता भाग पूर्ण कीजिए, यानी कवितांश को पूर्ण करना है. तो कवितांश है इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. तो इस प्रकार आप कविता यानी पद्य भाग को कवितांश को पूर्ण कर सकते हैं. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. ಗದ್ಯಾಂಶ ಪಡಕರ್ ನಿಮ್ನಲಿಖಿತ ಪ್ರಶ್ನೋಕ್ಕೆ ಉತ್ತರ ಲಿಖಿಯೇ. ಒಂದು ಗದ್ಯಾಂಶವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿರುತ್ತೆ, ಪ್ಯಾಸೇಜನ್ನು ಕೊಡಲಾಗಿರುತ್ತೆ, ಅದನ್ನು ಓದ್ಕೊಂಡು ಅದಕ್ಕೆ ಸಂಬಂಧಿಸಿದಂತೆ ಒಂದು 4 ಪ್ರಶ್ನೆಗಳನ್ನು ಕೇಳಲಾಗಿರುತ್ತೆ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಪ್ರಶ್ನೆಗೆ ಒಂದೊಂದು ಅಂಕ ಇರುತ್ತೆ. ಒಟ್ಟು 4 ಅಂಕಗಳಿಗೆ ಗದ್ಯಾಂಶವನ್ನು ಕೊಡಲಾಗಿರುತ್ತೆ. ತುಂಬ ಸರಳವಾಗಿ ಅಂಕಗಳನ್ನು ಪಡೆಯುವಂಥ ಒಂದು ಮಾರ್ಗನೂ ಕೂಡ ಹೌದಿದು. ಹಾಗಾಗಿ ನೀಟಾಗಿ ಗದ್ಯಾಂಶವನ್ನು ಓದ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಪ್ರಶ್ನೆಗಳಿಗೆ ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಬರೆದು अंकಗಳನ್ನ ಪಡ್ಕೋಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए गद्यांश देखते हैं. तो गद्यांश है एक भयानक रात थी, मथुरा के सभी निवासी सुख की नींद सो रहे थे, केवल 2 राजबंदी जाग रहे थे, देवकी और वसुदेव. देवकी मथुरा के राजा कंस की बहन थी, वसुदेव थे उसके पति अर्थात कंस के बहनोई. कंस अपने पिता उग्रसेन को कारागृह में डालकर राजा बन बैठा था. फिर वहां देवकी और उसके पति का ख्याल कब करता? उसके मन में यह भय समा गया था कि देवकी का 8वां पुत्र उसके प्राणों का ग्राहक होगा. इसलिए उसने देवकी के 7 पुत्रों का वध किया. अब 8वें की बारी थी. तो इस प्रकार है गद्यांश. इस गद्यांश को ध्यान पूर्वक पढ़कर दिए गए प्रश्नों के लिए ठीक उत्तर लिखना चाहिए, ಸರಿಯಾದ ಉತ್ತರವನ್ನು ಬರಿಬೇಕಾಗುತ್ತೆ. तो चलिए प्रश्नोत्तर की ओर चलते हैं. तो पहला प्रश्न है कंस किस राज्य का राजा था? तो उत्तर है कंस मथुरा राज्य का राजा था. तो अगला प्रश्न है कंस किस प्रकार राजा बन बैठा था? तो उत्तर है कंस अपने पिता उग्रसेन को कारागृह में डालकर राजा बन बैठा था. तो चलिए अगला प्रश्न देखते हैं. कंस के मन में कौन सा भय समा गया था? तो उत्तर है कंस के मन में यह भय समा गया था कि देवकी का 8वां पुत्र उसके प्राणों का ग्राहक होगा. इस प्रकार उत्तर लिखना चाहिए. तो अंतिम प्रश्न है देवकी के पुत्रों का वध किसने किया? तो उत्तर है देवकी के पुत्रों का वध कंस ने किया. इस प्रकार उत्तर लिख सकते हैं. तो दोस्तों चलिए अगला प्रश्न देखते हैं. अपनी बहन की शादी के कारण बताते हुए 3 दिन की छुट्टी मांगते हुए प्रधान अध्यापक के नाम पर पत्र लिखिए. दोस्तों आपको क्या करना है? छुट्टी पत्र लिखना है. कारण क्या है? बहन की शादी. यह कारण बताते हुए कितने दिनों के लिए छुट्टी पत्र लिखना है? 3 दिनों के लिए छुट्टी पत्र लिखना है. किसको लिखना है? प्रधान अध्यापक के नाम पर लिखना है. तो चलिए पत्र लेकर देखते हैं. छुट्टी पत्र दिनांक 25 फरवरी 2023. प्रेषक नेहंत एच.एस. दुर्गा देवी गली ಹೊಸೂರು, तहसील हानगल. सेवा में प्रधान अध्यापक सरकारी प्रौढ़शाला चिहोसूर, तहसील हानगल. विषय 3 दिन की छुट्टी की प्रार्थना हेतु. तो संबोधन है आदरणीय महोदय, उपर्युक्त विषय के संबंध में आपसे सविनय निवेदन है कि दिनांक 1 मार्च 2023 से 3 मार्च 2023 तक अपनी बहन की शादी में भाग लेने के लिए मैसूर जाना है.
कृपया इन 3 दिनों की छुट्टी प्रदान करें। धन्यवाद। आपका आज्ञाकारी छात्र नेहांत एच.एस। तो दोस्तों, आप क्या कर सकते हैं, इस प्रकार चिट्ठी पत्र लिख सकते हैं। एक और पत्र लेखन है, चलिए देखते हैं। पर्यटन जाने के लिए अनुमति और पैसे मांगते हुए अपने पिताजी के नाम पर एक पत्र लिखिए। तो ऐसा समझना चाहिए कि आपको पर्यटन जाना है स्कूल की ओर से, तो इसी कारण से अनुमति के साथ साथ पैसे मांगते हुए अपने पिताजी के नाम पर एक पत्र लिखना है। तो चलिए पत्र लेकर देखते हैं। तो पिता के नाम पर पत्र है। दिनांक 1 फरवरी 2023। पूज्य पिताजी, सादर प्रणाम। मैं यहाँ आपके आशीर्वाद से कुशल हूँ। आपका पत्र मिला, पढ़कर अत्यंत खुशी हुई। मेरी पढ़ाई ठीक चल रही है। आपकी आज्ञानुसार मन लगाकर दिन रात पढ़ाई में व्यस्त रहता हूँ। खेल कूद या गपशप में ज़्यादा समय गवा नहीं रहा हूँ। और हमारे स्कूल की ओर से अगले महीने में 10 से 13 तारीख तक शैक्षिक यात्रा यानी पर्यटन का आयोजन हुआ है। उसमें मेरे सारे मित्र जा रहे हैं। उनके साथ मैं भी जाना चाहता हूँ, इसलिए मुझे अनुमति देते हुए 2000 भेजने की कृपा करें। माता जी को मेरा प्रणाम। छोटी बहन को ढेर सारा प्यार। आपका आज्ञाकारी बेटा अनिकेत एच.एस। सेवा में श्री सुभाष एच.एन, घर नंबर 25, शांति नगर, होसूर, तहसील शिकारीपुर, शिवमोगा जिला। तो इस प्रकार आप पिता के नाम पर पत्र लिख सकते हैं। तो चलिए अगला प्रश्न देखते हैं। दिए गए संकेत बिंदुओं के आधार पर 15-20 वाक्यों में एक निबंध लिखिए। ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ಆಧಾರ ಬಿಂದುಗಳನ್ನು ಆಧಾರವಾಗಿ ಇಟ್ಟುಕೊಂಡು ನೀವು 15ರಿಂದ 20 ವಾಕ್ಯಗಳಲ್ಲಿ ಒಂದು ನಿಬಂಧನ ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ, ಅಂದರೆ ಪ್ರಬಂಧವನ್ನು ಬರೀಬೇಕಾಗುತ್ತೆ। तो चलिए निबंध की ओर चलते हैं। पहला निबंध है जनसंख्या की समस्या। तो आधार बिंदु है विषय, प्रवेश, कारण, निवारण और उपसंहार। तो वैसे ही समय का उपयोग, समय का उपयोग। तो आधार बिंदु है प्रस्तावना, महत्व और उपसंहार। तो दोस्तों, मैंने इससे पहले इन निबंधों के संबंध में एक वीडियो बनाकर अपलोड किया हूँ, तो आप एक बार देख लीजिए, यूट्यूब में मिलेगा। निबंधों के बारे में अधिक जानकारी आपको प्राप्त होगा। तो चलिए आगे देखते हैं। तो दोस्तों, यह प्रश्न पत्रिका समाप्त हुई है। तो आप सबसे विनती है कि हमारे यूट्यूब चैनल सुज्ञानावाणी, SNTV सुज्ञानावाणी, इसे आप सब ज़रूर सब्सक्राइब करें और इस वीडियो को लाइक करें और शेयर भी करो। आप सभी को धन्यवाद। ವಿಡಿಯೋವನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡಿದಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು।